राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर. कोरोना रुग्णांना बेड मिळेना. एकेका बेडवर 2 रुग्ण ठेवण्याची वेळ. या आहेत सुनीताबाई साळवे. त्यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना ऍडमिट करायचंय. मात्र औरंगाबादमधील हॉस्पिटलच्या आवारात 3 तास बसल्यानंतर अखेर त्या दुसरीकडे जागा शोधायला निघाल्या. त्यांच्याकडनं सारखं उत्तर येतंय की बेड अवेलेबल नाहीये. आमच्या इन्चार्ज मॅडमची मी चौकशी केली तर त्या पण उपस्थित नाहीयेत. आणि तोपर्यंत समजा ते एक तर पेशंट घाबरलेलं असतं जे कोणी असेल ते, आणि त्यांनी 2-2 तास वेट करायची बेडसाठी, सगळ्याच गोष्टीची, तर फार अवघड आहे. दुसरीकडे रेफर द्या म्हटलं तर ते पण त्यांची काही तयारी नाहीये देण्याची. तर भानुदासराव यांच्या मुलाला बेड मिळालाय, मात्र सरकारी दवाखान्यात औषधं नाहीयेत. अखेर पत्नीचं मंगळसूत्र विकून त्यांना औषधं विकत आणावी लागली आहेत. किती जागे विकले तुम्ही? एवढे फोटो तेवढे मग बाकी काही नव्हतं. ते किती रुपये विकलं? 5,000. जागा आणि औषधांची कमतरता असल्याचं औरंगाबादच्या पालकमंत्र्यांनीही मान्य केलंय. बेडसाठी मी सुरुवातीलाच सांगितलं की ती संख्या आम्ही वाढवतो आणि मी औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि कुठेही औषधाची टंचाई होऊ नये आणि त्याचबरोबर किमतीमध्ये सुद्धा तफावत पडता कामा नये यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची यंत्रणा तयार केलेली आहे. उपराजधानी नागपुरातली स्थिती काही वेगळी नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर 2 पेशंट्सना ठेवण्यात आलंय. आकस्मिक रोग विभागातील हा व्हिडिओ बघा. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाही एकाच बेडवर झोपवण्यात येतंय. महापालिका मात्र बेड्स उपलब्ध असल्याचा दावा करतेय. 2936 इतकी बेड्स कोविड पेशंटसाठी उपलब्ध आहे. त्यापैकी 1839 बेड्स जे आहेत ते ऑक्सिजनचे बेड्स आहेत. नागपुरात सध्या 80% बेड्स भरले आहेत, तर व्हेंटिलेटरचे 70% बेडही ऑक्युपाय झालेत. औरंगाबादमध्ये 80%पेक्षा जास्त बेड्स भरलेत, तर ठाण्यात जवळजवळ 70% बेड्स फुल आहेत. जळगावात 50 ते 65% बेड्स भरलेत. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात तर 90% बेड्स भरलेत. सगळ्या राज्यातच कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. एकीकडे बेड्स आणि औषधांची कमतरता जाणवत असताना रुग्णांची संख्या काही हजारांमध्ये वाढतीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड होत आहेत. वेळीच सावध व्हा, नियम पाळा. कोरोनानं गाठलं आणि बेड मिळाला नाही तर जीवावर बेतू शकेल हे लक्षात ठेवा. नागपूरहून अमर काणे आणि औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. नागपूरमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. होळी आणि धुलीवंदन येते, तसंच शबे बारात हेही येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले. यासाठीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 28-29 मार्चला खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तर 29 मार्चला खासगी आणि शासकीय कार्यालये बंद राहतील. या काळात सर्व दुकानं, हॉटेल्स बंद राहतील. केवळ किराणा, भाजीपाला, मटण आणि मांस विक्रीच्या दुकानांना दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. दिनांक 28 रोजी होळी जी साजरी होणार आहे त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच खाजगी ठिकाणी सुद्धा सार्वजनिकरित्या असे उत्सव साजरा करण्यास मनाई करण्याबाबत प्रशासनातर्फे आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दिनांक 29 रोजी जी धुळीवंदन साजरी होणार आहे त्या अनुषंगानं खाजगी दुकानं आणि मार्केट बंद ठेवण्याबाबत आम्ही आदेश निर्गमित केलेला आहे. मुंबईत भांडूपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या अग्नितांडवात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेलाय. नियम धाब्यावर बसून मॉलमध्ये कोविड सेंटर सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण? सनराइज हॉस्पिटल अग्निकांडाला जबाबदार कोण? जे 11 बळी गेले त्याला जबाबदार कोण? पाहूया हा खास रिपोर्ट. सनराइज हॉस्पिटल अग्निकांडाला जबाबदार कोण? फायर ऑडिट ओसी नसताना कोविड सेंटरला परवानगी. मुंबई महापालिकेकडून तक्रारींकडे दुर्लक्ष.
मुंबईत भांडूपच्या ड्रीम्स मॉल मधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीनं हे प्रश्न उपस्थित केलेत। मॉलच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या सनराइज हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागली। मॉलमधील अनेक कार्यालय बंद असल्यानं आग भडकली। मोठ्या प्रमाणात फर्निचरनं पेट घेतल्यानं कित्येक तास आग धुमसत होती। आग लागली तेव्हा तिथं 70हून अधिक रुग्ण होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत अनेकांचे जीव वाचवले। शुक्रवारची दुपार उजाडली तरी आग धुमसतच होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। जर ह्याच्यामध्ये काही दुर्लक्ष असेल, दिरंगाई झाली असेल तर त्याची व्यवस्थित चौकशी होऊन जे कोणी त्याच्यात जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। गेल्या जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि आता भांडूपच्या ड्रीम्स मॉल मधल्या कोविड सेंटरला लागलेली ही भीषण आग। नियमबाह्य पद्धतीनं सनराइज हॉस्पिटल सुरू असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती, मात्र पालिकेकडून त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही। आम्ही प्रशासनाला विचारलं, ह्याच्यावर आम्हाला प्रशासनाने काही उत्तर दिलेलं नाही। त्याच्यामुळे आम्हालाही ह्याची शंका आहे की ह्याची फायर ऑडिट झालेलं नाही। धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत फायर एक्झिटच नव्हतं। जिथं फायर एक्झिट होतं तिथं कचरा कोंबण्यात आला होता, असा गौप्यस्फोट माजी खासदार संजय दिना पाटील यांनी केलाय। हे एक्झिट आहे, एक्झिट मध्ये कचरा बघा किती आहे। कसं शक्य आहे का इथून जरी लोक निघाले असते तरी इथे कसं बाहेर निघाले असते? शक्यच नाही इथून बाहेर निघणं। तर ओसी आणि फायर ऑडिट नसतानाही कोविड सेंटर उभारण्याची परवानगी कुणाच्या दबावामुळे दिली, असा सवाल भाजपकडनं केला जातोय। हे फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भात जर कारवाई झालेली नाही तर त्या संदर्भात जे जबाबदार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। दरम्यान फायर ऑडिट केल्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत हॉस्पिटल बंद करण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयानं 1 महिन्याची परवानगी वाढवून मागितली। येत्या 31 मार्चला हॉस्पिटल बंद केलं जाणार होतं, मात्र त्याआधीच आगीची दुर्घटना घडल्याचं महापौरांनी सांगितलंय। 28 फेब्रुवारीलाच बंद करायला सांगितलं होतं, मग परत त्यांनी सांगितलं की आम्ही 31 मार्चला बंद करतोय। तो जो 1 महिन्याचा काळ ज्या डॉक्टरांनी वाढवून घेतलाय, काल माझं पोलिसांशी बोलणं झालं, त्याच्यावरती नक्की हे करत होते। या प्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं आता चौकशीचे आदेश दिलेत। कोण दोषी आणि कोण जबाबदार हे या चौकशीतून स्पष्ट होईलच। पण मुंबई सारख्या शहरात हॉस्पिटलच्या बाबतीत किती अक्षम्य बेजबाबदारपणा होऊ शकतो याचं हे ताजं उदाहरण। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई। लाल मातीतल्या कुस्तीला अवकळा। आखाडं बंद, कुस्तीपटूंचं हाल। खुराकासाठीचा पैका आणायचा कुठून? कोरोनामुळं गेल्या वरीसभरापासून जत्रा, यात्रा, उरूस रद्द झाल्यात, तेव्हा तिथं रंगणारं कुस्तीचं फड बी बंद झाल्यात। या फडावर लय जणांची चूल पेटायची वो। कुस्तीच्या निमित्तानं पैलवानांना 4 पैकं मिळायचं, पण कोरोनामुळं सगळं मुसळ केरात गेलं। या जीवापाड मेहनत करून लाल मातीत घाम गाळून शरीर कमावलं, त्यासाठी काय थोडा पैका लागतोय वय? रोजचा व्यायाम, खुराक, बाकीचा खर्च म्हटलं की महिन्याला चांगलं 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च कुठंच गेला नाही। आता कुस्त्याचं फड बंद, कुस्त्या नाहीत म्हटल्यावर इतका पैका आणायचा कुठनं? यानंच आता पैलवानासनी घाम फुटलाय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती विभागात निवड झालेलं पैलवान अरुण बोगार्डे यासनी बी आता ही चिंता सतावतीया। गेल्या वर्षीचा कुस्तीचा सीझन गेला, या वर्षी पण कोरोनामुळं सीझन गेल्याचं जमा आहे आता। आणि आता खुराकासाठी आपल्याला म्हणजे खर्चासाठी पैसे नाहीत, पैलवानांना बिकट परिस्थिती आलेली आहे। सीझन थोडाफार झाला पाहिजे। महाड कुस्तीची ह्या वर्षी आम्ही तयारी केलेली आहे, महाड कुस्ती स्पर्धा पण झाल्या पाहिजेत। राज्यात फेब्रुवारी ते मे महिना म्हटलं की समधीकडे यात्रां जत्रांचा सीझन। यात्रा म्हटलं की कुस्त्या आल्या आणि कुस्त्या झाला की पैका येतो।
पण औंदाना जत्रा ना स्पर्धा, पैका बी नाही. त्यामुळे आता बास झाली कुस्ती असं घरचीच म्हणायला लागल्यात. स्पर्धा बंद झालेल्या त्यामुळे आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात जाणवते. आता घरच्यांच्याकडून पैसे मागायला लागते ते या दिवसात खर्चासाठी. तालमीत खर्च म्हणलं 15-20 हजार रुपये खर्च आहे महिन्याला. त्यामुळे आता कोरोनाच्या ह्याच्यामुळे अवघडच झाले. 2 सीझन वाया गेले. त्यामुळे यात्रा वगैरे सगळं बंद आहे आता. पैलवान दिसायला अडदांड आणि पैकवाला दिसतात, पण कुस्ती हे एकच त्यांचं कमाईचं साधन बी असते. कुस्त्याच होईना झाल्यात, त्यामुळे अनेक मल्ल आखाडं सोडून घराचा रस्ता धरायलेत. कुस्ती खेळाडू आहेत ही सर्व ग्रामीण भागातले आहेत आणि शेतकरी कुटुंबातले आहेत. आता असं झाल्या परिस्थिती की त्यांना म्हणजे कुस्तीच्या मैदानातून त्यांना थोडंफार खुराकासाठी पैसे मिळत होते. आता त्यांचं खुराकाचं पूर्ण नियोजन कोलमडले आणि प्रत्येकाची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे पैलवानकी आता हळूहळू या कोरोनामुळे नष्टच होत चालली आहे. कोरोनामुळे मर्दांची कुस्ती पार घायकुतीला आली आहे. आता लाल मातीतली कुस्ती टिकावी म्हणून काही संस्थान दानशूर मदत करतात, पण फाटक्या झोळीला ठिगळं तरी किती जोडणार. त्यामुळे कळना झालंय ही लाल मातीतली कुस्ती जगवायची तरी कशी. प्रताप नाईकचं ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, कोल्हापूर. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरीत रुजू होणाऱ्यांना सध्या PFची रक्कम ट्रान्सफर करता येते, पण लवकरच ग्रॅच्युइटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे. पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट. सामान्य नोकरदारांसाठी गुड न्यूज. बिनधास्त व्हा, नव्या कंपनीत जॉईन. PF प्रमाणे ग्रॅच्युइटी होणार ट्रान्सफर. एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होताना ग्रॅच्युइटीचं काय असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता ग्रॅच्युइटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. EPFची रक्कम जशी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होते, तशीच नोकरदारांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊन नियम लागू करण्यात येईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. एखाद्या कंपनीत 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. दरम्यान केंद्र सरकार सध्याच्या ग्रॅच्युइटीच्या रचनेत काही बदल करणार आहे. केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यामधील ग्रॅच्युइटीच्या रचनेत बदल केले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रॅच्युइटीला CTCचा एक आवश्यक भाग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पुढील महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. ग्रॅच्युइटी लास्ट ड्रॉन बेसिक पेवरती कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे एका एम्प्लॉयरकडची सर्टन अमाऊंट दुसऱ्या एम्प्लॉयरकडे जर ट्रान्सफर झाली तर अशी ॲक्युम्युलेटेड अमाऊंट देण्याची प्रोव्हिजन नाही आहे. लास्ट ड्रॉन बेसिकवरती आता PF इतकंच ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणं देखील सोपं होणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसरी कंपनी जॉईन करण्याच्या विचारात असाल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे